त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्र मागू शकतो. आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागले तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं आणि केंद्राने लगेच काढली तलवार, मान आलं संविधान को. EVM बाबत चर्चा चालू असताना डिसेंबर 9ला हरियाणा हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं कागदपत्र उघड करा आणि उमेदवारांना द्या. कारण का पहिल्यांदा हरियाणामध्ये निदर्शनास आलं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवलं जातं. अंडर रूल 93 (2) A of 1961, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 याच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या कागदाचं व्हेरिफिकेशन करण्याची परमिशन ही तुम्हाला कायद्यान्वये दिली आणि त्याच्या आधारावरती हायकोर्टाने डिसिजन दिला की तुम्ही ओपन करा आणि द्या त्यांना. काल संध्याकाळी गव्हर्नमेंट आणि इलेक्शन कमिशनने मिळून हा रूल बदलून टाकला. त्यांनी सांगितलं सगळी कागदपत्र उघड करता येणार नाही, काही मर्यादित प्रमाणात कागदपत्र उघड करता येईल आणि हे बंधन त्यांनी हायकोर्टालाही टाकलं की हायकोर्टही आमच्याकडे कागदपत्र पाठवू शकत नाही आणि तशा ह्याच्यात त्यांनी रूल चेंज केलेला आहे. आता जर EVM किंवा संबंधित विषयांमध्ये तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही असं तुम्ही सभागृहात म्हणाले, खरं तर त्यांनी उत्तर दिलं ते म्हणजे जणू काही इलेक्शन कमिशनचे ते प्रतिनिधी आहेत अशा स्वरूपात गेले. तर तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही तर तुम्ही हा कायदा का बदललात? हा कायदा का बदललात? कारण का महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे की हरियाणाचा डिसिजन म्हणजे एखादा हायकोर्टाचा डिसिजन आला की तो लागू होतो सगळ्या राज्यांना. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टे देत नाही तोपर्यंत त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्र मागू शकतो. आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागले तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं आणि केंद्राने लगेच काढली तलवार, मान आलं संविधान को. तुम्हाला काय अधिकार नाही पेपर मागायचा. इलेक्शन कमिशन इज अ पब्लिक एजन्सी. आमचं मतदान आम्हाला बघायचं आहे, आम्ही काय दुसऱ्याचं मतदान मागत नाही बघायला. म्हणजे खाईल त्याला खोके म्हणतात ना मराठीमध्ये कोण आहे, खाईल त्याला खोके. काय झालं तर मला सांगा, मी त्यांना काय खवखवत आहे? हे का घाबरतात? कारण का चोर जो असतो हे गाणं ना इथे दूध डोळे मिटून जात मांजराचे मनी चोरट्यांच्या आहे टीका तयांची. मांजरीला वाटतं आपण दूध पितोय, कोणी बघत नाही, जग बघत असतं. जगाने सगळं बघितलेलं आहे, तुम्ही